नमस्कार. आवाज माझा वृत्तवाहिनीत आपल्या सगळ्यांचं स्वागत. वेळेच्या काही ठळक घडामोडींकडे. महासभेच्या गोंधळानंतर एकनाथ शिंदेंनी नगरसेवकांना झापलं. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिलेला शब्द पाळला आणि ठाण्यातील सर्व स्कूल बसमध्ये डॅश कॅम्प बसवण्याच्या सूचना. महाराष्ट्र राज्याला देशातील सर्वात सक्षम आणि जागतिक स्तरावर स्पर्धात्मक लॉजिस्टिक केंद्र बनवण्याचा परिवहन विभाग पथदर्शक म्हणून भूमिका बजावेल असं प्रतिपादन राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी केलं आहे. ते ऑल इंडिया लॉजिस्टिक वेलफेअर असोसिएशन आयोजित समिटला भेट दिल्यावेळी ते बोलत होते. मुंबई ही केवळ देशाची आर्थिक राजधानी नसून आंतरराष्ट्रीय कार्गो हब म्हणूनही वेगानं विकसित असल्याचं मंत्री सरनाईक यांनी सांगितलं. मुंबईतून औषधं, ताजी कृषी उत्पादनं, अभियांत्रिकी साहित्य आणि इलेक्ट्रॉनिक वस्तूंची मोठ्या प्रमाणावर निर्यात होत असून जागतिक बाजारपेठेत महाराष्ट्राची मजबूत उपस्थिती आहे. महाराष्ट्राला मध्य पूर्व, युरोप आणि दक्षिण पूर्व आशियातील बाजारपेठांशी अधिक प्रभावीपणे जोडण्यासाठी राज्य सरकार कटिबद्ध असल्याचं सांगताना त्यांनी पायाभूत सुविधांमध्ये मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक सुरू असल्याचंही स्पष्ट केलं. मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गासारख्या द्रुतगती महामार्गामुळे प्रवासाचा कालावधी कमी झाला असून संपूर्ण राज्यातील वाहतुकीलाही वेग मिळाल्याचं त्यांनी सांगितलं. रस्ता वाहतूक ही अर्थव्यवस्थेचा कणा असून 65% अधिक मालवाहतूक रस्त्यांमार्फत होत असल्याचं सांगून त्यांनी ऑल इंडिया ट्रान्सपोर्टर्स वेलफेअर असोसिएशन आणि बॉम्बे गुड्स ट्रान्सपोर्ट असोसिएशन यांसारख्या संघटनांसोबत समन्वयानं काम सुरू असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं. सर्व कामगारांना किमान वेतन लागू करा. असंघटित क्षेत्रातील कामगारांना आरोग्य, पेन्शन अशा सामाजिक सुरक्षेसाठी अर्थसंकल्पात तरतूद करा. कंत्राटी कामगारांबाबत ठोस धोरण जाहीर करा. घरेलू कामगार मंडळ पुनर्गठित करून बंद योजना सुरू करा. अशा विविध मागण्यांसाठी भारतीय मजदूर संघ ठाणे जिल्हा यांनी बुधवारी ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन केलं. या आंदोलनात शेकडोंच्या संख्येनं कामगारही उपस्थित होते. भारत सरकारनं 21 नोव्हेंबर 2025 पासून नवीन कामगार कायदे लागू करत असल्याची घोषणा केली. परंतु 2026-27 या आर्थिक वर्षासाठी सादर केलेल्या 80 लाख कोटींच्या अर्थसंकल्पात नवीन कामगार कायद्यांच्या अंमलबजावणीसाठी कोणतीही आर्थिक तरतूद केली नाही. त्यामुळे कामगारांकडे सरकारनं पूर्णपणे दुर्लक्ष केलं असल्याचा आरोप कामगार संघटनांकडून होऊ लागलाय. देशातील संघटित आणि असंघटित क्षेत्रातील कामगार, कॉन्ट्रॅक्ट लेबर, निवृत्त कामगार, सुरक्षा रक्षक, स्कीम वर्कर्स, आशा, अंगणवाडी, घरेलू कामगार, रिक्षा टॅक्सी चालक, फेरीवाले, माथाडी आदी सर्व क्षेत्रातील कामगारांच्या मागण्यांकडे सरकारचं लक्ष वेधण्यासाठी भारतीय मजदूर संघानं देशव्यापी सरकार जगावं अशी हाक देत हे आंदोलन केलं. त्यानुसार भारतीय मजदूर संघ ठाणे जिल्ह्याच्या वतीनं ठाणे जिल्हाधिकारी कार्यालय येथे धरणं आंदोलन करण्यात आलं. ठाणे जिल्ह्यातील सर्व कामगार संघटनेतील संघटित आणि असंघटित क्षेत्रातील कार्यकर्ते मोठ्या संख्येनं हातात झेंडे आणि फलक घेऊन या आंदोलनात सहभागी झाले होते. या आंदोलनादरम्यान ठाणे जिल्हा अध्यक्ष सचिन कदम आणि जिल्हा सचिव विलास आंबेकर यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळानं जिल्हाधिकाऱ्यांना कामगारांच्या मागण्यांचं निवेदन सादर केलं. ठाणे जिल्हाधिकारी यांच्या वतीनं निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. संदीप माने यांनी हे निवेदन स्वीकारलं. शिष्टमंडळातील सक्रिय आणि यशस्वी सहभागानंतर कल्याण लोकसभा मतदारसंघाचे शिवसेनेचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांना आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताचं पुन्हा एकदा नेतृत्व करण्याची एक महत्त्वाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांच्या पुढाकाराने स्थापन करण्यात आलेल्या पार्लमेंटरी फ्रेंडशिप ग्रुपमध्ये डॉ. शिंदे यांची ही निवड करण्यात आली आहे. या अंतर्गत विविध शिष्टमंडळ स्थापन करण्यात आले असून यातील इंडोनेशिया देशाचा दौरा करणाऱ्या शिष्टमंडळाचं नेतृत्व हे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे करणार आहेत. ऑपरेशन सिंदूर अंतर्गत विविध पक्षांचे खासदार एकत्र येत भारताचे एकसंघ प्रतिनिधित्व जगासमोर मांडत होते. यावेळी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी एका शिष्टमंडळाचं नेतृत्व केलं होतं. यावेळी त्यांनी UAE, सिएरा लिओन, लायबेरिया, DR काँगो या देशांमध्ये भेट दिली होती आणि ऑपरेशन सिंदूरबाबत भारताची भूमिका या सर्व देशांमध्ये मांडली होती. त्याच धर्तीवर आता पार्लमेंटरी फ्रेंडशिप ग्रुपच्या माध्यमातून जागतिक पातळीवर भारताची संसदीय कूटनीती अधिक मजबूत करण्याचा हा महत्त्वाचा प्रयत्न केला जात आहे.
भारताचे विविध देशांशी संसदीय संबंध अधिक दृढ करण्याच्या उद्देशानं हा महत्त्वाकांक्षी उपक्रम राबवण्यात येत आहे. या अंतर्गत विविध पक्षातील खासदारांचा समावेश असलेली शिष्टमंडळं 60हून अधिक देशांचा दौरा करतील. यामध्ये इंडोनेशिया, श्रीलंका, जर्मनी, न्यूझीलंड, स्वित्झर्लंड, दक्षिण आफ्रिका, भूतान, सौदी अरेबिया, इस्रायल, मालदीव, अमेरिका, रशिया, युरोपियन संसद सदस्य देश, दक्षिण कोरिया, नेपाळ, युनायटेड किंगडम, फ्रान्स, जपान, इटली, ऑस्ट्रेलिया, ग्रीस, सिंगापूर, ब्राझील, व्हिएतनाम, मेक्सिको, इराण आणि UAE अशा विविध महत्त्वाच्या देशांसोबत संवाद साधला जाणार आहे. युवा आणि अभ्यासू नेतृत्व म्हणून ओळख असलेल्या डॉ. श्रीकांत शिंदे यांच्यावर पुन्हा एकदा विश्वास टाकत केंद्रीय पातळीवर त्यांना ही महत्त्वपूर्ण जबाबदारी देण्यात आली आहे. या उपक्रमाविषयी लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांनी या माध्यमातून भारतीय खासदारांना विविध देशातील संसद सदस्यांशी थेट संवाद साधण्याची संधी मिळणार असल्याचं सांगितलं. तर आंतरराष्ट्रीय मंचावर भारताचं प्रतिनिधित्व करणं ही नेहमीच अभिमानाची बाब असते. भारत-इंडोनेशिया संसदीय मैत्री गटाचं नेतृत्व करण्याची जबाबदारी आपल्यावर सोपवल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी, लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला तसंच संसदीय कार्यमंत्री किरेन रिजिजू यांचा आपण मनःपूर्वक आभार मानत असल्याचं डॉ. श्रीकांत शिंदे यांनी सांगितलं. जागतिक मराठी भाषा दिनाचं औचित्य साधून मराठी भाषेच्या समृद्ध परंपरेचा आणि ऐतिहासिक वारशाचा गौरव करण्यासाठी मराठी भाषेचं प्राचीनत्व या विषयावर ज्येष्ठ साहित्यिक आणि पत्रकार श्रीकांत बोजेवार यांच्या व्याख्यानाचं आयोजन उद्या शुक्रवारी करण्यात आले. हा कार्यक्रम सायंकाळी 4 वाजता महापालिकेच्या नरेंद्र बळाळ सभागृहात होणार आहे. या कार्यक्रमास महापौर शर्मिला पिंपळकर, उपमहापौर कृष्णा पाटील, सभागृह नेते हनुमंत जगदाळे, विरोधी पक्षनेते अशरफ शानू पठाण, अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी, प्रशांत रोडे, उपायुक्त जी गोदेपुरे, उमेश बिरारी ही उपस्थित राहतील. मराठी भाषेची उत्पत्ती, तिची प्राचीन मुळं, संत साहित्याची परंपरा, शिवकालीन आणि पेशवेकालीन काळातील भाषेची भूमिका तसंच आधुनिक काळातील मराठी भाषेचं बदलतं स्वरूप याचा सखोल आढावा ज्येष्ठ साहित्यिक श्रीकांत बोजेवार हे आपल्या व्याख्यानातून घेणार आहेत. मराठी भाषेचा उगम, तिचं संस्कृत आणि प्राकृत भाषांशी असलेलं नातं, विविध शिलालेख आणि ऐतिहासिक दस्तऐवजातील उल्लेख तसंच ज्ञानेश्वर, तुकाराम आदी संतांच्या साहित्यामुळं भाषेला लाभलेलं वैभव यावरही ते प्रकाश टाकतील. मराठी ही केवळ संवादाची भाषा नसून संस्कृती, परंपरा आणि अस्मितेची वाहक आहे, हा संदेश या व्याख्यानातून अधोरेखित होणार आहे. रेशन व्यवस्थेतील पात्र लाभार्थी निश्चित करण्यासाठी केंद्र सरकारनं मोठा निर्णय घेतला असून यासाठी एका खासगी कंपनीकडे घरोघरी सर्वेक्षणाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. या सर्वेक्षणातून रेशन कार्ड धारकांची प्रत्यक्ष स्थिती तपासली जाणार असून त्याचा सविस्तर अहवाल केंद्र सरकारकडे सादर केला जाणार आहे. या प्रक्रियेमुळे रेशन व्यवस्थेतील विसंगती, अपात्र लाभार्थी आणि प्रत्यक्ष गरजूंची अचूक माहिती समोर येण्याची अपेक्षा आहे. केंद्र सरकारनं तयार केलेल्या संभाव्य यादीतील रेशन ग्राहकांच्या घरी खासगी कंपनीचे प्रतिनिधी भेट देतील. या सर्वेक्षणात ग्राहक प्रत्यक्ष रेशनचं धान्य घेतात की नाही, त्यांना त्याची गरज आहे का याची तपासणी केली जाईल. या कामात जिल्हा पुरवठा विभागाचा थेट सहभाग अत्यल्प राहणार असून सर्वेक्षण स्वतंत्रपणे केले जाणार आहे. यामुळे माहिती संकलन अधिक निष्पक्ष आणि वस्तुनिष्ठ राहणार आहे. जिल्ह्यात अंत्योदय आणि प्राधान्य गटातील रेशन कार्ड धारकांना सर्वांना दरमहा अनुदानित दरात धान्य दिलं जातं. मात्र काही महिन्यांपूर्वी राज्य शासनानं जिल्हा पुरवठा विभागाला काही ग्राहकांची यादी दिली, ज्यांनी दीर्घकाळ रेशनचं धान्य उचललं नव्हतं. परिणामी अशा लाभार्थ्यांचं रेशन कार्ड बंद करण्याची कारवाई करण्यात आली होती. यामुळे रेशन योजनेतील अपात्र लाभार्थ्यांचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला. ज्या नागरिकांना रेशनच्या धान्याची प्रत्यक्ष गरज नाही, त्यांनी स्वेच्छेनं रेशनचा लाभ सोडावा, यासाठी शासनानं गिव्ह इट अप योजना सुरू केली. मात्र अपेक्षेप्रमाणे या योजनेला प्रतिसाद मिळाला नाही. अशीच परिस्थिती अनेक राज्यांनी जिल्ह्यांमध्ये असल्याचं निदर्शनास आल्यानं केंद्र सरकारनं अधिक काटेकोरपणे सर्वेक्षणाचा निर्णय घेतलाय. ठाण्यातील प्रादेशिक मनोरुग्णालय परिसरातील 424 झाडांची कत्तल करण्यास सुरुवात करण्यात आली आहे. या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस, शरद पवार पक्षाने आंदोलनही केलं होतं.
वागळे स्टेट पोलिसांनी याबाबत तक्रार दाखल करण्याची सूचना ठाणे महानगरपालिकेला केली आहे. मात्र याबाबत कोणतीच कारवाई झाली नसल्यानं हा उच्च न्यायालयाच्या आदेशाचा अवमान असल्याचा आरोप करत या प्रकरणी अवमान याचिका दाखल करण्याचा इशारा जिल्हाध्यक्ष मनोज प्रधान यांनी दिलाय. प्रादेशिक मनोरुग्णालय परिसरातील सुमारे 424 झाडं तोडण्यात येणार असून ही वृक्षतोड रोखण्याची विनंती 8 डिसेंबर रोजी मनोज प्रधान यांनी केली होती. मात्र अद्यापही कारवाई करण्यात न आल्यानं मनोज प्रधान यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या शिष्टमंडळाने उपायुक्त बोडके यांची भेट घेऊन ठाणे महानगरपालिकेविरोधात अवमानना याचिका दाखल करण्याचा इशारा दिलाय. याबाबत मनोज प्रधान यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत महाराष्ट्र झाडांचं संरक्षण व जतन अधिनियम 1975च्या कायद्यानुसार महापालिका आणि शहरी भागातील झाडांचे संरक्षण करणं क्रमप्राप्त असल्याचं सांगितलं. वृक्षतोड करण्याआधी वृक्ष प्राधिकरणाद्वारे परवानगी घेणं आवश्यक आहे. मात्र प्रादेशिक मनोरुग्णालय परिसरातील झाडं तोडताना महाराष्ट्र नागरिक क्षेत्र झाडांचं संरक्षण आणि जतन अधिनियम 1975च्या कायद्याचा भंग झाला. तसंच या परिसरात घार, पोपट, साळुंकी आदी पशुपक्ष्यांचं वास्तव्यही मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळं भारतीय वन कायदा या कायद्याचाही भंग झाला असून या संदर्भातील गुन्हा अजामीन पात्र आहे. या तिन्ही कायद्यांचा भंग तथा अवमान करून सार्वजनिक बांधकाम खात्यातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी वृक्ष कत्तल केली असून ठाणे महानगरपालिकेच्या संबंधित अधिकाऱ्यांनी या वृक्ष कत्तलीस प्रोत्साहन दिल्याचं त्यांनी सांगितलं. विकासाच्या नावाखाली झाड तोडतायत आणि परवानगी नसताना मोठे बिल्डर झाड तोडतायत. ही वस्तुस्थिती आहे आणि हे मला नवीन तुम्हाला काय सांगायची गरज नाही. जिथे हेरिटेज झाडं तोडतायत 100 वर्षाची तिथे, आणि ते कोण तोडतायत तर PWD आणि ठेकेदार तोडतायत. तर मग तुम्ही डेव्हलपरकडनं काय अपेक्षा ठेवाल? आणि माझ्या मते जी ट्री कमिटी असली पाहिजे तीच गेले 4 वर्षात अस्तित्वात नाही. मग तर तुमची जबाबदारी, पुरी जबाबदारी तुमचीच आहे. आज तुम्ही जर मेंटल हॉस्पिटलमध्ये तुम्ही बघितलं तर 725 झाडं तोडायची त्यांनी परवानगी मागितलेली आहे. बाजूला मॉडेला बनतंय तिथे आशर कित्येक झाडं तोडतोय. ACC मध्ये अदानीनी झाडं तोडलेली आहेत. इथे ग्लॅक्सो मध्ये ओबरॉयनी तोडलेली आहेत. रास रोजपणे रेमंड झाडं तोडताय. सर्व्हिस रोडवर साकेत ते आनंद नगर जो रस्ता आहे 1700 झाडं तोडायची हे, आणि ही सगळी झाडं 30-30 वर्ष जुनी झाडं आहेत. आणि तुम्ही काय सांगता तर कोलशेत मध्ये आम्ही आम्हाला एक जागा डिफेन्सनी दिली आहे. त्या डिफेन्सच्या जागावर आम्ही बांबूची झाडं लावली आहेत. आता मला सांगा, डिफेन्सची जागा म्हणजे आज मला किंवा माझ्या कार्यकर्त्यांना जायचं म्हटलं तरी मला परवानगी मिळणार नाही. म्हणजे अशा पद्धतीने मला हा शब्द उच्चारायचा नाही, पण तूटपट्टी करायची तर किती करायची हा विषय आहे. मला स्पेसिफिकली ठाणेकर नागरिकांना माझं म्हणणं आहे की यार तुम्ही जरा जागे व्हा, रस्त्यावर उतरा. म्हणजे आम्ही राजकीय पक्ष करणं आणि नागरिक उतरून याच्या विरोध करणं त्याला जास्ती महत्व आहे. तुमच्या मागे आम्ही उभे आहोत, तुम्ही पण खालती रस्त्यावर उतरा एवढंच सांगतो.